चर्चेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि हे प्रश्न आपलेच आमदार निर्माण करत असतील जे विधान भवनाचे विधिमंडळाचे सदस्य कोणत्या सभागृहाचे असतील। मला असं वाटतं या कारवाया होणं अपेक्षित आहे, निष्पक्ष पद्धतीने या कारवाया होण्याची आवश्यकता आहे। सभापती महोदय, काही जणांवर कारवाया झाल्या तर काही जणांवर नाही झाल्या, अशा पद्धतीने या गोष्टी झाल्या आहे आणि म्हणून याच्यावर 289 च्या माध्यमातून चर्चा आवश्यक आहे। कारण आताच्या घडीला या राज्याची कायदा सुव्यवस्था ही वेगवेगळ्या ठिकाणी तर खराब होती, परंतु प्रत्यक्षात विधान भवनात जर अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली तर मला असं वाटतं सभागृहाचं कामकाज थांबवून याच्यावर 289 चर्चा करण्याची आवश्यकता आहे, अशा प्रकारचं माझं मत आहे। सभापती महोदय, मी 289 द्वारे या विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा, अधिकार, सार्वभौमता याच्यावर मी चर्चा करायला उभा आहे। 289 कसा होतो हे सांगण्यासाठी सुद्धा उभा आहे। 289 च्या माध्यमातून आपण जर बघितलं तर कोणत्याही सदस्य सभापतीच्या संमतीने कोणताही नियम विधान परिषदेपुढे कोणत्या विशिष्ट प्रस्ताव लागू करता येतो। अजून कुठला विशिष्ट प्रस्ताव पाहिजे? या राज्यामध्ये या देशाच्या घटना, नियम, अधिकार, कायदा हे आज सदनामध्ये बनवलं जातं, त्या सदनाचाच धोका निर्माण झालेला अशी परिस्थिती असताना अजून कुठली चर्चा करायची तुम्हाला? सभापती महोदय, आपल्या या दालनाचा, आपल्या उच्च पदाचा आदर आम्ही सगळे ठेवतो। विधिमंडळाचे अध्यक्ष, विधानसभेचे सभापती यांचा अधिकार उच्च आहे। या प्रांगणामध्ये कुठल्याही प्रकारचा बाहेर हस्तक्षेप होत नाही असा नियम बनतो। सभापती महोदय, गेल्या काही वर्षापासून आम्ही बघतो, मी खरं राजकीय बोलणार नाही दादा, पण तुम्हाला सुद्धा या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मनापासून खंत वाटत असेल की या सदनामध्ये आपण येतो, बाहेर त्याचा प्रतिमा काय झालेली आहे? बाहेर जी प्रतिमा होती आहे सभापती महोदय, ही प्रचंड वेदनादायी आहे। म्हणजे सदनामध्ये बहुमत मिळालं म्हणून आम्ही सैरभैर झालो अशा प्रकारची परिस्थिती होणार दुर्दैवाची आहे। या सत्तेमध्ये विरोधी पक्ष सुद्धा तेवढा सक्षम असतो, त्याला या सदनामध्ये तेवढीच किंमत असते। संख्या किती आहे त्याच्यापेक्षा सभापती महोदय विरोधी पक्षाचा मान सुद्धा तेवढाच असतो। या सदनाचा उल्लेख मगाशी त्यांनी केला, अनेक दिग्गज नेतृत्वांनी या दोन्ही सदनामध्ये सत्तेमधल्या आणि विरोधी पक्षाच्या असलेल्या लोकांनी सुद्धा आपल्या पद्धतीने काम करून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला। ठिकाणचे एक काळ असा होता की काही मान्यवरांची ज्यावेळेला सदनामधले प्रश्न मांडणे किंवा त्यांचं उत्तर ऐकण्यासाठी सभागृह पूर्ण भरलेलं असायचं, एवढी वैचारिक देवाणघेवाण व्हायची। ही वैचारिक देवाणघेवाण होत असताना अनेक दिग्गजांनी आपल्या नेतृत्वाचं, वक्तृत्वाचं, कर्तृत्वाचं या ठिकाणी आपली छाप पण दाखवून दिली। संघर्ष व्हायचा, तो सदनापुरता मर्यादित असायचा। या संघर्षामध्ये ज्यावेळेला चर्चा व्हायची ती तेवढ्यापुरती मर्यादित असायची। संघर्ष बाहेर गेल्यानंतर संपला हे चित्र महाराष्ट्राने अख्ख्या देशाला दाखवलं। ही विश्वासार्हता आहे। पण आम्ही बघतो विधिमंडळातला, विधान परिषदेमधलं कामकाज सुद्धा बघितल्यानंतर मंत्री असो, आमदार असो, कोणी असो, ज्या पद्धतीने एकमेकांच्या बद्दल बोललं जातं आणि एवढंच नव्हे तर आता वैयक्तिक द्वेष आणि वैयक्तिक दुश्मनी अशा प्रकारचा पक्षाच्या चौकटीची वैचारिक भूमिका या आता वैयक्तिक लेवलवर जायला लागलेली आहे। आणि मला सभापती महोदय एवढ्यासाठी आपल्याला सांगायचं आहे की सदनाच्या बाहेर सुद्धा जे प्रकार होत आहेत ते सदनाच्या आतमध्ये यायला लागलेले आहे। मगाशी मला टीव्ही वाल्यांनी आम्हाला एक विचारलं, यावर तुमचं मत काय? मी म्हणलं आता फक्त कार्यकर्ते विधिमंडळामध्ये सभागृहात यायचं बाकी आहे, तेवढे आले की विधिमंडळाचं कामकाज संपेल असं मला वाटतं। सभापती महोदय, या सदनामध्ये आम्ही सातत्याने सांगतोय, आपल्या पण निदर्शनास आणून दिलं होतं की फार मोठी गर्दी, 3 सरकार महायुतीचं आहे म्हणून आम्ही बोलत नाही, परंतु इतकी गर्दी असते। काल आमच्या विधिमंडळातल्या महिला सदस्य ज्या आहेत राष्ट्रवादीच्या, त्यांनी स्वतः सना मलिक त्यांनी स्वतः सांगितलं
एवढ्या गर्दीतून आम्हाला महिला सदस्यांना येण्याची वाट करणं फार अवघड होतं. आपण मध्यंतरी ज्या वेळेला सरन्यायाधीश आले त्यावेळेला बंधनं घातली, दुसऱ्या दिवशी परत सुरू झाली. आपण जर सूचना करून सुद्धा सभापतींनी या ठिकाणी, ते मागे झाली चर्चा, 5,000 10,000 रेट आहे. आणि सभापती महोदय, मी पाचेचा सभापती महोदय अजून सांगतो तुम्हाला, यामध्ये नाही जरा प्रवीणजी, माझा आम्ही गांभीर्याने बोलतो ना, तुम्ही बोला ना. प्रवीणजी, तुम्ही पण विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही काम केलं, तुमचा आद आबद हा तुम्ही राखला ना. तर आज दुपारपर्यंत आम्ही नाव घेऊन सांगू कोणी कोणी पास विकतंय, कसे पास विकले जात आहेत, त्याची मोडस ऑपरेंडी काय आहे, कुठून पैसे भरले जातात, कोणाकडे जातात, पहिल्या गेटमध्ये किती द्यावे लागतात, दुसऱ्या गेटमध्ये किती द्यावे लागतात. आमची ही इच्छा नाही आहे. तुम्ही का आम्हाला उचकवताय याच्यामध्ये? सभापती महोदय, सभागृहामध्ये 289 वरचा मुद्दा सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब उपस्थित करतायत. तो विषय बाहेरने येणारे जे अभ्यागत आहेत तिथं वर आला. सन्मान्य सदस्य परब साहेबांनी सांगितलं की रेट काय चाललाय पासचा. ही पासची सगळी कार्यप्रणाली ही माननीय पीठासीन अधिकारी अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीमध्ये आहे. राज्य सरकारचा, शासनाचा त्याच्याशी कुठे, एक मिनिट ऐका ना, माझं पूर्ण होऊ द्या, कुठेही संबंध नाही. याचा अर्थ इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे ह्यांनी जो दर सांगितला, कुठल्या 1 नंबर गेटवरचा दर काय, 2 नंबर गेटवरचा दर काय, इनडायरेक्टली हे इंडिकेशन्स शेअरकडे आहेत. या सगळ्या एक मिनिट ऐका, आता तुमचंही ऐकलं आमचंही ऐका. या सगळ्या व्यवस्थेचे जे प्रमुख आहेत, माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय विधान परिषद सभापती यांच्या नियंत्रणानं पासचं वाटप होतं. याचा अर्थ जे परब साहेबांनी दर सांगितला तो इथं संबंधित आहे का या यंत्रणेशी? आणि म्हणून आमचं तर थेट सभापती महोदय आपल्याला विनंती आहे, एक मिनिट आमची आपल्याला सभापती महोदय विनंती आहे, नुसतं ऍफिडेव्हिट नाही. ऐका ना, आता कसं तुम्ही आरोप केला एक बाजूनं, आमची पण बाजू, आणि आम्हाला सभापतींनी संधी दिली ना. सभापती महोदय तुम्ही नुसतं ऍफिडेव्हिट नाही, त्यांनी पुरावा द्यावा. आम्ही सांगतो आपल्याला, त्यांनी पुरावा द्यावा. आणि एक मिनिट, आणि आपण जर आदेश दिले तर कुठल्याही पोलीस यंत्रणेकडनं त्यांनी दिलेल्या पुराव्याची चौकशी केव्हाही करायची सरकारची तयारी आहे. केवळ असं भडक वक्तव्य करायचं आणि या यंत्रणेला आक्षेप घ्यायचा हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी द्यावं, त्यांनी पुरावे द्यावे, त्यांनी नावं द्यावी, त्यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, त्यांच्याकडे छुप्या कॅमेऱ्यातनं केलेलं रेकॉर्डिंग असेल, सगळं त्यांनी द्या. आपण सांगाल त्या यंत्रणेकडनं सरकारची या प्रकरणाची चौकशी करायची तयारी आहे. कंटिन्यू करा. मी परत सांगतो, या सदनाच्या उच्च सभापतींनी सुद्धा खाली आदेश दिले होते. त्यांनी सांगावं, प्रशासनाला आदेश दिले होते की गेट पास बंद करून टाका. सभापतींनी आदेश दिल्यानंतर सुद्धा गेट पास कोणी चालू केले त्याची चौकशी करा. इतकी माणसं आम्हाला बोलून द्या ना. त्यांनी उत्तर देतील, आम्हाला बोल. असं आहे प्रवीणजी, आम्ही भूमिका मांडतो ना, एवढी जर सभापतींनी, मी प्रामाणिकपणाने सांगतो, सभापतींची भावना चांगली असेल, त्यांनी निर्देश दिलेले होते मागच्या वेळेला, तरी सुद्धा इतकी गर्दी आली कशी? मग कोण मंत्री असतो तो सांगतो येऊन द्या कार्यकर्त्यांना. एका मंत्र्यांनी मला सांगितलं, तुम्हाला सांगतो, एक जण पास घ्यायला गेला, मंत्र्यांनी सांगितलं, मी नाव घेत नाही,
नेत्यांचं नाव घेत नाही की पास देता येत नाही. 1 तासाने तोच कार्यकर्ता त्यांच्या समोर हजर राहिला आणि बोलला मी आलो. बोला अरे कसा आला तू? नाही बोला आलो. कसा आलो ते विचार नका, पण मी आलो. त्या कार्यकर्त्याच्या समोर सभापती महोदय काय राहिला असेल की मला मंत्र्यांनी पास नाही दिला, मला सभापतींनी पास नाही दिला, पण मी आलो ना. ही त्रुटी आहे, ही त्रुटी आहे. आणि ही त्रुटी ह्या गर्दीचं खरं म्हटलं तर प्रक्षोभ आहे. आता तुम्ही काल तो म्हणता प्रकार झाला, शंभूराजे इथं वाद होत होता, तुमचा झाला, अनिल परबांचा झाला, तेवढा पुरता मिटला. दादा इथं बसलेले आहे. मी पक्षावर जात नाही, आमच्यातला असेल तुमच्यातला असेल, ही संस्कृती आहे. ही संस्कृती तशी असेल तर विधिमंडळामधलं आपलं सर्वांचं जे प्रतिमा आहे ना ती जनतेमध्ये पूर्ण मिसळून गेलेली आहे आणि संपलेली असेल. पक्षाच्या नेतृत्वाने तरी त्याला कुठेतरी आळा घालता पाहिजे. आता सभापती महोदय, जर आपण कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी त्याला पोलिसांचा दाखला लागतो. या सभागृहामध्ये कोण येते माहित नाही. उद्या अतिरेकी आला तरी तुम्हाला खरं म्हटलं तर सहज प्रवेश मिळू शकतो, सहज प्रवेश मिळू शकतो. मोकोकातला जर कायद्यामधला एखादा आरोपी आत येतो, मारतो, मारहाण केल्यानंतर सभापती महोदय अजून परत गांभीर्याने सांगतो, सगळे सीसीटीव्ही फुटेज सर्वांना माहिती आहे, सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे, सगळ्यांनी पाहिलेला आहे, कोण दोषी हे सुद्धा माहिती आहे, तरी सुद्धा काल फक्त एका व्यक्तीवर कारवाई झाली. या एका व्यक्तीवरच कारवाई झाली आणि ज्यांनी मार खाल्ला त्याच्यावर पण कारवाई झाली. आता काय होणार आहे? त्याच्यानंतर 2-3 लोक होती, त्यांचं नाव नाही, म्हणजे तुम्ही म्हणाला ना सभापतीचा अधिकार आहे, सभापतीने अधिकार दिला पोलिसांना कारवाई करा म्हणून सांगितली, तरी ही कारवाई निपक्षपाताने व्हायला पाहिजे नव्हती. कायद्याचा धाकच राहिला नाही तर कोणाला भीती वाटणार आहे? आणि त्या प्रतिनिधीला मॅसेज पास होतोय, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहतील. जितेंद्र आव्हाडांना असा मॅसेज पास झाला, व्हायरल झालेला आहे, तुम्ही तरी राहील ना तर मी तरी राहील ना तर तुम्हाला आम्ही संपून टाकू. कमेंट्स बघतो आपण, ठीक आहे ना. एखाद्या पडळकर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, आम्ही असो, पडळकर असो, तुम्ही असाल, योगेशजी, आम्ही सगळे, तेवढ्या पुरता वाद राहायला पाहिजे. हा खालपर्यंत गेला ना त्याचे परिणाम फार वाईट होतील. आणि सभापती महोदय, मी परत सांगतो, त्यांनी सांगितलं काय पोलिसांची भीती आहे? तो पोलीस तंबाखू म्हणून त्याला देत होता. अवघडच आहे, काय नाही मिळणार आहे. मग बिचारा बाहेर आल्यानंतर दोघं बोलतील, चुकला कोणी असेल, कोण कार्यकर्ता इथला चुकला तिथला चुकला, कोणत्याही प्रतिनिधीला कोणत्या कार्यकर्त्यांनी बोललं नाही पाहिजे. आता तो प्रतिनिधी जर बाहेर आला तो शेवटी काय म्हणला, जाऊन दे दोघांची केस तडजोड करून टाका. ही कायद्यातली पळवाटीमुळे धाक राहिलं नाही. आणि दादा आमची विनंती आहे, तुम्ही संसदीय कार्यमंत्री आहात, कुठेतरी या सभागृहाची पत राखावी एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. नाहीतर अशी पत जर संपली, कोण बोलतं की सारखा दुसऱ्या राज्यांचा उल्लेख करतात, बिहार हे ते, महाराष्ट्राचं काय चाललंय आता बघा. म्हणून कोणताही पक्ष असो पण त्याला शिस्त असली पाहिजे, त्यामध्ये निश्चितपणे कायद्याचा धाक असला पाहिजे. आता तुम्ही दुपारनंतर तुम्ही सगळं दुपारनंतर मला वाटतं खुलासा करणार आहात, शंका आम्हाला आहे. हा सांगतो ना, आता खुलासा तुम्ही करणार आहात, खुलासा काय होणार त्याचं पण आम्हाला माहिती आहे. दोघांनाही दोषी ठरवणार. काल तर जितेंद्र आव्हाड सकाळी त्यांच्यावर केस गुन्हा दाखल झाला का, तर त्यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता मग असं आहे की न्याय कशी मागायचा? आमचं एवढंच म्हणणं आहे सभापती महोदय, महाराष्ट्राचा कायदा होणाऱ्या या सदनामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे, लोकप्रतिनिधीला धोका निर्माण झालेला आहे. आज बोलायची म्हटलं तरी खोटं आहे. उघड जर कोण बोलला की लगेच त्याला धमकीचा जर येणार असेल, माझी विनंती आहे की हा गांभीर्याचा विषय आहे, सगळ्या चर्चा बाजूला ठेवा. अंतिम आठवडा आहेच, पण कुठेतरी या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातली शिस्त, संयम, महाराष्ट्राची संस्कृती आणि पुरोगामी विचार दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सरकारला निर्देश करावा लागेल. म्हणून 289 स्वीकारावा एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे.
संसदीय कामकाज मंत्री. सभापती महोदय, कालची घटना जी आहे ती दुर्दैवी आहे. इतकाच तर विधान भवनामधला व्यवहाराचा कामकाजाचा म्हणत आहे, कामकाज सभागृहात आहे, व्यवहार सभागृहाच्या बाहेर आहे. तर इतका खालचा स्तर गाठला जाऊ नये याची सगळी चौकशी करून काय नेमकं झालं, कोण दोषी, काय कारवाई केली पाहिजे असं सकाळी 12 वाजताच विधानसभेचे अध्यक्ष खालच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये मांडणार होते. पण ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटलांनी विनंती केली की आम्ही राज्यपालांकडे जातो आहोत, त्यामुळे आल्यानंतर आम्हाला ऐकायचं आहे तुम्ही काय मांडताय. कारण म्हणजे असं असण्याची आवश्यकता नाही, 12 वाजता अध्यक्षांनी मांडलं असतं. पण ही आपली प्रथा आहे की आपल्या ज्येष्ठ नेत्याने, ज्येष्ठ सदस्याने काही म्हटलं की त्याला आपण मान देतो. त्याप्रमाणे आता यवना खालच्या सभागृह विधानसभेमध्ये मांडलं गेलं असेल. मी तेवढ्यासाठी रुटीन बाकीचं सुरू झालं की खाली जातो आणि ते निवेदन आपणही इथे केलं पाहिजे. मला असं वाटतं की एवढ्या एका घटना आणि त्याच्या चौकशी आणि त्याच्यावरची कारवाई मांडण्याने विषय संपणार नाही. हा जो स्तर खाली गेला याचा सगळ्यांनीच नीट विचार केला पाहिजे. असेसचा विषय आला, लोक मोठ्या संख्येने आणण्याचा विषय आला. तर मी तुम्हाला सांगतो की खालच्या सभागृहात एका ज्येष्ठ सदस्याने अशी मांडणी केली की किती लक्षवेधी लावता, असं म्हणून मध्यंतरामध्ये तेच लक्षवेधी आपली घेऊन गेले. असं जर प्रत्येकाने दुसऱ्याकडे बोट दाखवायचं ठरलं, कोण किती जण आणतात सगळंच बघायला पाहिजे. आणि त्यामुळे मी आज सकाळी इन्फॉर्मली तुम्हाला विनंती केली आहे की ऑगस्टच्या मध्यावर एकदा हे जे लाल आणि हिरवं पुस्तक आहे नियमांचं, एकदा रिराईट करायला लागेल. आणि त्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल. पुढचं अधिवेशन कधी ते दुपारी घोषित होईल संध्याकाळी, तर त्या अधिवेशनापूर्वी या नियमांचं पुस्तकही एकदा रिराईट करायला लागेल की सभागृहामध्ये काय भाषेचा उच्चार व्हावा, किती मिनटं बोलावे, असे सगळे विषय आहेत. मी एवढीच विनंती करेन की 289चा निर्णय तुम्ही द्यायचा आहे, पण चर्चा इथे थांबवावी, पुढचं कामकाज सुरू करावं. आज शेवटचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षाने काय मांडलं आहे ते मी आपल्या सगळ्यांना अवगत करतो. आजच्या नियम 289 अन्वये काल सायंकाळी विधान भवन पोर्चमध्ये झालेला अतिशय गंभीर प्रकार आहे. त्या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आणि शशिकांत शिंदे साहेब यांनी अतिशय वस्तुनिष्ठ परिस्थिती कथन केलेली आहे. संसदीय कामकाज मंत्री यांनी देखील त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. हे दोन्ही बाजूच्या सदनासाठी आणि नेतृत्वासाठी ही बाब गंभीर आहे. कधी नव्हे ते आपल्या विधान भवनाच्या परिसरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं खरं तर वास्तविक पाहता दोन्ही सदनाची एकच भावना आहे आणि याच्यावर काहीतरी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये सर्व सारासार विचार करून तातडीनेच काय होईल अशी शक्यता नाही, परंतु या 289 अन्वये जी चर्चा उपस्थित केली किंवा मागणी केली त्या अनुषंगाने मी लवकरात लवकर याचा निर्णय जाहीर करतो.